आणतो. आपण सगळेजण एका देवाची लेकरं आहेत. तो आपला बाप आहे, कटेवर हात ठेवून ओठीवर उभा आहे आणि तोच आपल्याला सांभाळणार आहे. बाकीचे हे सगळ्या टोळ्या लबाड आहेत. ही बायका पोरं बिर ही सगळी भामटेची टोळी आहे. फक्त गुतलोय म्हणून फटके खायचे, नाही तर त्याच्यात काय बा पराक्रम आहे का असं काही नाही. पण आता ते झालंय, ते झालंय. नाही तर कोण कोणावर प्रेम करायला वेळ नाही, कोण कोणची बायको नाही, कोणाला कोणाचं घेणं नाही. या जगातली सगळी माणसं मी रोज सांगतो 4 गोष्टीसाठी जिवंत आहेत. 1 स्वार्थ, 2 पैसा, 3 मान आणि 4 सत्ता. 5वी गोष्ट लोकांना लागत नाही. प्रत्येक माणसाचा स्वार्थ आहे. आपल्याला 5 वाजता मित्र फोन करतोय माणुसकी म्हणून नाही, आपण पाजितोय म्हणून. आपण पाजायची बंद कर, तुझा मित्र तुझ्या मौतीला येणार नाही. तुमचं काय मत आहे? आपल्या संगत आपला मित्र पेतो आणि आपला अपघात झाला होतो म्हणतो मी म्हणत होतो त्याला शेवटची क्वार्टर घेऊ नको, त्यानं ऐकली नाही, त्याचे 2ही बॉल सटकले, मी ठणठणीत आहे. मीच उलटा त्याला सांगायला आलोय. फक्त स्वार्थ आहे. तुमचं काय मत आहे? फक्त स्वार्थ, बाकी कोणाला काही घेणं नाही. काही मी सुद्धा कीर्तनाला उभं राहिलो ना, मी ज्यानं तारीख घेतली त्याचं 2-4 वेळा नाव घेणार का? तो मला जाताना 2-4 हजार देणार. स्वार्थ आहे. सगळी जनता स्वार्थानं बरबटली. ध्यानात ठेवा, 1 स्वार्थ. आणि सगळ्यांना एकच गोष्ट लागते, पैसा. पैसा. नाते संपले. कोण कोणाची बहीण नाही, कोण कोणाचा भाऊ नाही. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं काय मत आहे? काही नाहीये. हसण्यावारी गोष्टी न्यायच्या नाही. तळतळीची कीर्तन हे थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ गैरहजर आहे. हे तुमचं आणि माझं कुटुंब आहे. लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात, नाही तर थोरल्या भावाच्या पुरेचा साखरपुडा झाला. जसा संध्याकाळी तो उशीमध्ये बुडकं गुतून रडला. माझ्या भावानं माझ्या दरवाजा जेवायचं नव्हतं, पण वट्यावर येऊन बसावं लागत होतं. मला एकच मुलगी होती. साखरपुडा एकदाच होता. थोरला भाऊ आला नाही, रडला तो. पैशाची किंमत नाही मला. माझा भाऊ जर वट्यावर बसला असता ना, तो कार्यक्रम शोभून दिसला असता. नाही आला भाऊ. गावाला गेला पण आला नाही. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. मामाच मेला. तो गुरु मामा एक अवलाद पैदा झाली कुठून. ती गुरु मामा एक, ती अवलाद एक सापडली पाहिजे. ती कुठं पैदा झाली ना, आलाय का कुठं सापडला का तो गुरु मामा? सक्का भाऊ तुम्हाला दुश्मन झाला आणि हा भगरी तो भाऊ झाला. भाऊ तरी कळतो का? अगं तुम्ही 9वीला होत्या, तुमचा भाऊ 8वीला होता. त्याची शाळा लवकर सुटायची, शाळेच्या वट्यावर बसायचा. तुमची शाळा सुटली ना, तुमचं दप्तर त्याच्या सायकलीला लावायचा, तो सायकल लोटायचा आणि तुम्ही गप्पा मारी चालायच्या. घरी आले ना, ताटली त्यानं घ्यायची, भाकर तुम्ही सोडायची, कालवण त्यानं ओतायचं, दोघांनी खायची. आणि जेवायला शिल्प ताट कोणी धुवायचं, झालं भांडण. भांडं कोणी धुवायचं, झालं भांडण. बहिणीची भावाची 24 तासात 24 शाळा मारामारी होत होती. कुठं आहे ते लहानपण? कुठं आहे? काय रात्री झोपताना मारामारी का? मग आईचं तोंड माझ्याकडेच पाहिजे, भांडण. आईची उशी माझ्याकडेच पाहिजे, भांडण. आईनं माझ्याच अंगावर हात टाकला पाहिजे, भांडण. मलाच पहिल्यांदा आंघोळ घातली पाहिजे, भांडण. कुठे गेलं भांडण? अभ्यासाला बसल्या का संध्याकाळी बहिणीने म्हणायचं, ए मला एक आकृती काढून दे ना, दे ना एक आकृती काढून. त्याला म्हणायचं देईन भाऊ, पण मा निबंध लिहावा लागल. तू माझा निबंध ले, मी तुझी आकृती काढीन. भावानं आकृती काढायची, बहिणी पुढे धरायची. बहिणीने म्हणायचे चांगली नाही आली, नाही फाडणं पाडणं. आणि बहिणीनं भावाला गुप्पे आणायची, गुप्पे. त्यानं रडायचं नाही, त्यानं फक्त गुप्पे सण करायची. आणि हिच्या अंगाला हात लावला, आरडली. म्हणजे हिनं मार खायचा नाही, आरडायचं. त्यानं मार खाऊ नाही, आरडायचं नाही. आणि मग त्याची कॅपॅसिटी संपली का त्वचा काय आयडिया, केस धरायची. आणि केस धरली का बहीण आकाळली, सोड ना केस, पाया पड, पाया पण पाया, मन परत मारणार नाही. आणि केस सोडून पळून जायचं आईकडं. पूर्ण खरं सांगा, आई कोणची बाजू घ्यायची? पोराची. आई काय म्हणायची, एवढी टुणकी झाली त्याला मारी ती वय माग हसला. कुठे रे, कुठे? कडक कपडे घातले, केस काळे केले, भारी कपडे घातले, भारी मोबाईल वापरले, म्हणजे सुधारले का लोक? सुधारले. भारी कपडे घातले, पांढरी केस काळी केली, बुट घालून जेवायला लागले, सॉक्स घालून बोंबलं तिंडायला लागले, म्हणजे सुधारले लोक? ए कौलाचं घर पाडून टाकलं, स्लॅब आला आणि फरशीवर पडायला लागली, म्हणजे सुधारले लोक? कुठे आहे भाऊ, कुठे आहे बहीण? पुस्तकात राहिलं नाही. पुस्तकात बहीण भावाचं नातं पुस्तकात सुद्धा राहिलं नाही.
कुठे आहे? फक्त वरून लोक तुम्हाला दिसतात. लग्न सुद्धा चोरून जमवायची पाळी आली, इतके खाली गेल्यात लोक. लोक फक्त कडक कपडे घालून येतात. याचं कारण ऐका महाराज, आपण सगळी जण एका देवाची लेकरं आहे, पण आपण देव आहोत याचं आपल्याला ज्ञान नाही. काय ज्ञान आहे आपल्याला? काय ज्ञान आहे? आज थोरल्या भावाच्या लग्नाला धाकटा गैरहजर. काय ज्ञान आहे? 25% महिला आहेत भावाशी बोलत नाही अशा इथं बसेल. आता मी नावा सगळं सांगून आपलं काम वेगळं आहे. कुठे 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 म्हणजे आपण सुधारलं. जरा डोक्याला ताण द्या आणि खरं बोला. हा विनोद आहे का? लतिका मी रात्री सांगितलं, रोज सांगतो मी, रोज 5 मिनिटं पहिले तेच. सगळं मरू द्या. ज्ञान यायचं असेल तर शरीर सांभाळा. बाकी तुमचं काय म्हणजे? या दुनियाच्या नादी लागू नका. दुनियाला तुमचं काही घेणं नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो. मरणार नाही आज. मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून जाणार. मी मला जाळायला येणार का उठवायला येणार आहे? जाळायला. पण ते नाही आले तरी कोणीतरी मला जाळणार आहे. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, करायचं काय? आपण बुडालो, जग बुडालं. तुमचं काय म्हणत? आपल्या खिशात रुपया नाही, बँका बुडाल्या. आपल्याकडे पैसे ते जग श्रीमंत आहे. आपण थुकेल तंबाखू वाळून खातो, दुसऱ्याच्या जीशिबीचा विचार करतो. काय काम आहे? त्यानं काय जीशिबी खड्डा घ्यायला घेतला. शरीर सांभाळा. कोणी नाही. तुमच्यावर प्रसंग आले ना, बायको तुमचे नाही, पोरं तुमचे नाही, फक्त एवढं चांगलं ठेवा. एवढं चांगलं असं. आणि हे थकलं का जग सगळं. सगळं. तुम्ही किती प्रेम करा घरातल्या माणसावर, तुमचे इंद्रिय थकले का तुमचेच पैदा केलेले तुम्हाला नाव ठेवतात. नको जाऊ देव भंगा सांभाळा. एक सांग, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. तुमचं काय मत आहे? हे गेल्यावर काय करायचं? आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल? काहीच होत नाही. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खाते, तू काय पप्प्याची झाले? काही होत नाही. रामकृष्ण आले गेले तेने जगा का वसची पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय. जगाला काय नाही. 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणार, चांगल्या चपला घालणार, निघून जाणार, दहाव्याचं बोर्ड लावणार, भाऊपूर्ण श्रद्धांजली, कावळा येणार, भात खाणार, पुढारी येणार, भाषण करणार, तुमची पोरं न्हायचे पैसे बुडवणार. संपलं. जन हे
याला जपा हे बाई ए काही लोक म्हणते त्यांचे 10 कारखाने आहेत, 12 बँक आहेत, 25 कॉलेज आहेत, ते गेल्यावर एवढा कारभार कोण पाहिजे? ते जावा ही लोकांची इच्छा आहे. लोकांना तुमचं काही घेणं नाही. बरेच लोक म्हणते आमच्यावर समाज प्रेम बिम करतो. तू पागल आहे. लोक बापाला उचलून आपटीत येतो हो काहाला प्रेम करतो. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम करेल पागल आहे का ती? एका मूर्ख पोरीनं यावं आपलं एटीएम मोकळं करावं, त्याला आपण प्रेम म्हणावं, याच्यापेक्षा नालायकपणा काय? हे नाही, प्रियशी नाही, प्रियकर नाही, काहीच नाही, बायका नाही, पोरणे आपले 3 जणच, आई वडील संतन भगवंत. ज्ञानोबर आहे आपले, तुकोबर आहे आपले, आणि कटेवर हात ठेवणारा पांडुरंग आपला, बाकी सगळी टोळी लबाड. हे नाही, हे चालणारच नाही. हे नाही हो नाही. काही लोक म्हणतात मला लोक मानित आहे. मेंदू चेक कर, 4 आणे खलास झाले तुझे. कोण सांगितलं तुला मानित? लोक फक्त तोंडावर गोड बोलतात. वाक्य लिहून ठेवा. जी लोक तुमच्या तोंडावर अतिशय चांगलं बोलतात तीच तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. तुम्ही लोकांच्या बळी पडू नका. आपले काही लोक तोंडावर आपल्याला फार वा 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 वा, आपण नुसतं बाजूत जरी सारखलो त्याचं काय खरंय? पागल येते हो. जी बाई आपल्या घरात चहा पिते तीच आपल्या घरातली माहिती शेजारच्या बाईला सांगते. कुणाच्या घरी चहा पिणं सुद्धा पाप झालंय. आमच्यासारखा कुणाच्या घरी चहाला गेला तर लगेच त्याचा लोक फोटो काढून घेतात, लगेच व्हायरल. बाबा आमच्या घरी चहाला आलता, राखेल पेलेलं बरं यांच्या घरी चहा. एक घोट पाहिजे त्यात ना की व्हॉट्सअपला काळजी त्यात महाराष्ट्रभर एकच घोट, त्याच्यातही दूध नाही, पण येळ भर व्हॉट्सअपला बाबा आमच्या घरी आलता, वड्याला झोपाव यांचा चहा पिऊन. शिळीला बकरू झालं व्हॉट्सअपला, कोंबडीला अंड घातलं व्हॉट्सअप. शिळीला बकरू झालं त्या बकराचा फोटो लगेच. नवीन पाहुणा. म्हातारे येडवाणी करायला लागले. म्हातारी मागला तरी त्यात गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. मग दुसरी कर असं येडवाणी का कर? लोक फक्त भरमिष्ट झाल्यासारखी वागतात. याला सांभाळा, याला 4 रोग आहेत एका मिनिटात. कॅन्सर 1, पॅरालिसिस 2, अटॅक 3, ब्रेन ट्युमर 4.
आणि 5वा रोग आहे अपघात. आणि आज सगळे मृत्यू जवळजवळ अपघातन अटॅक, अपघातन अटॅक. आणि अपघाताला 3च कारण: 1 दारू, 2 स्पीड, आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. शिकलेला आखली नाही, कानात मोबाईल गेलं येडे बाबडी, दोन्ही बॉल सटाकले. आणि दारू 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 न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्याला लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. 100 मध्ये 90 लोक दारू पितात. तुमचं काय मध्ये? आणि तरुण पोरांमध्ये 100 मध्ये 94 पोरं दारू पितात. दारू दारू 24 आणि 25 वर्षाच्या पोरांचे लिव्हर खराब झाले. बोलायचं नाही कोणी, बोलायचं नाही कोणी. दारूला बोलायचं नाही. बापाने खांदा द्यायचा पोरांना, कोणी बोलायचं नाही. आईनं पोराच्या मौतीला जायचं, कोणी बोलायचं नाही. विधवा झालेल्या बाईनं तोंड जोडू जोडू रडायचं, कोणी बोलायचं नाही. लग्नाच्या अगोदर पोरग मेलं तर त्याचं काय एवढं खेद नाही, पण लग्नानंतरचा मृत्यू कोणी नाही. एवढी एवढी पोरं क्वार्टर मिळतात. 17चं क्वार्टर आणताय, मिशा बुटेल नाही असं एवढं एवढंच कबर बांडल क्वार्टर हाणती द्यावलाच. मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला हाणताय. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढते, आणि आम्हाला पाहिलं का खाकरा टाकीत मुळ्या त्याचा कोंब दुखत होता त्याचा. आम्हाला पाहिलं का हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महिला मंडळी, या 4 वर्षामध्ये, या 4 वर्ष या 4 वर्षात तरुण मनामध्ये जर एखादा माणूस मरण पावला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उडी आणतात. काय माहित त्यांना माझा बाप मेलाय, काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली, आणि काय माहित त्या पोराला की मला माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का गोळ घालतात का? काय उत्तर आहे तुमच्याकडे? अशी फक्त भीतीला धडकी घेते आणि डोक्याच्या पदराने डोळे पुसून रडते. आणि प्रेत जेव्हा रस्त्याने घेऊन जातात ना तेव्हा ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुणा चालवलं का? आई कुणा चालवलं? आई तू झोडते. प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती लहानाली पोरं हसतात आणि आईला विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं का? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी काय केलं? आजी पदर डोळ्याला लावून डसडसं रडते, म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेत गेल्यावर पोरं म्हणतात तू काल आला नाही रे, माझा बाबा देवा घरी गेलाय. लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं. पोरं त्याला म्हणतात तू का खेळत नाही? अरे माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही, माझ्या पोटात अन्न नाहीये ना, मी उभा राहिलो की चक्कर येते म्हणून मी खेळत नाही रे, खेळत नाही. त्याला मोठाली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. आता तुला आयुष्यात परत कधी बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येताना आईला म्हणतात मेलाय माझा बाप. धाडकन आईला चक्कर येते. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात 5 वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. तुमचं काय मत आहे? बोलू नका मला परत. घोडा लावा, तोंडाला लावा. मी घोडे खायला जन्माला रे, माझा विषय सोडा. पण 5 वर्षाचं पोरग बापाच्या दाव्याला हजर आहे. काय त्याच्या आयुष्याचा विचार आहे? तुम्ही विचार करा विचार. कोण सांभाळतो? अरे आपल्याला आपल्या सांभाळीनात. आपण ज्यांच्यासाठी संसार केला ना ते आपल्याला सांभाळीना, त्याला कोण सांभाळेल? कोण बाबा? हे पोरग तर 5 वर्षाचं आहे महिला मंडळ, पण दुसरं पोरग आहे ना 1.5 वर्षाचं आहे. आईच्या स्तनातलं दूध पितय आणि पुढं बापाचा पिंड पडतोय. डाव्याला पिंड पडतोय पुढं, आणि ते पोरग आईच्या स्तनातलं दूध पितय. आणि एक बाई त्या पोराला स्तनापासून बाजूला करते आणि बापाच्या पिंडाला तीळ व्हायला नेते. ते लहान पोराचा हात किती एवढा आहे? 1.5 वर्षाच्या पोराच्या हातात पाणी घेतलं जातं आणि ते भातावर वतीत आणि भात पाहिला किती पोरग हसतं. ही मालिका नाहीये, हे भाषण नाहीये, हे आज माझ्यासमोर कीर्तनाला बसलेल्या 25% दारुड्यांच्या घरातली चित्र आहेत. आणि जर कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला परत पाऱ्याला कधी बोलवायचं नाही. त्याला फक्त एकच चॅलेंज आपलं, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय म्हणतो.
एका विधवा मुलीचा बाप व्हा, एका विधवा मुलीचा भाऊ व्हा. महिला म्हणलं विधवा मुलगी जर घरात असली ना तर त्या मुलीचा बाप 15 वर्ष आपाप लवकर मरतो, आजार न करता. तो फक्त कुणामुळे जिवंत असतो? कुणामुळे? मुलीसाठी. तो जेव्हा जेव्हा मुलीक पाहतो ना तेव्हा तो एकच विचार करतो, मी आहे म्हणून माझ्या मुलीच्या अंगाला कपडे चप्पल आहे, मी नसेल माझ्या मुलीला कोणी पाहणार नाही. एक बहिणी गेले, एक मेहुणा गेल्यानंतर फक्त भाचा सांभाळून पहा. सांभाळा सांभाळा. भाचा मलाय, भाचा तुम्हाला, बहीण मलाय, बहीण तुम्हाला, मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला, मुलगी मलाय, मुलगी तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. सांभाळा. अरे आपली बायको आपल्या बापाला सांभाळली शिकवली नाही, बहिणीच्या पोराला सांभाळेल. 2 मिनिटं चिंतन करा ना, 2 मिनिटं फक्त. एकटे बसा, मोबाईल बंद कर रे. 2 मिनिटं फक्त चिंतन करा. आणि एक भाचा तुमचा, बाई त्याचा बाप गेलाय, तुम्ही त्याला किती दिवस सांभाळू शकता? दिवाळीला आलेल्या भाच्याला लोक तिसऱ्या दिवशी स्टँडवर नेऊन घालतात. शाळा सुरू होणार तुझा, ती म्हणता अजून 15 दिवस, अजून तरी जाय तू. कोण सांभाळे तू कोणाला? शरपंजरी भीष्म पडला कोणी सोडवला नाही, रणात रावण मेला कोणी सोडवला नाही, कृष्णाच्या पायाला पारद्याचा बाण लागला कोणी सोडवला नाही. तुम्हाला कोण सोडेल? कोण सोडेल? ठरठरला राजराजाचा मुलगा होता राजा दशरथ, पुत्र शोकाने खाटावर तरफडून मेला तर ब्रह्मांड नायकाचा बाप कोणी सोडवला नाही. तुम्ही काय बंद पडेल डेअरीचा चेअरमन आहे? तू कोण आहे? तो तर राजराजाचा मुलगा होता. राम वनवासाला गेला तर दशरथ पुत्र शोकाने मेला, कोणी सोडवलेले तुम्हाला कोण सोडेल? कोण सोडवेल? ब्रह्मांड नायकाची पोरगी सुद्धा साडी काढून वलकले नेसून वनवासाला गेली आणि ती नवऱ्याने सोडून दिली, तर तिच्या पोटी जन्माला आलेली मुलं सुद्धा बापावर विरोधात उठली. रामाची दोन्ही पोरं बापाच्या विरोधात उठली होती. तुम्ही कोण? कोण? आणि ती पोरं बापाला म्हणत होती माझी आई ज्याने सोडून दिली, त्याचं काय? त्याचं तो कोण आहे? त्याची गाठ घ्यायला सीता म्हणली धनुष्य मारू नका, तुमचा बाप आहे. ही परिस्थिती रामावर आलती. तुमच्याकडे काय? 2 धाबे 3 पंप म्हणजे श्रीमंती का? 3 धाबे 2 पंप 5-6 बार म्हणजे तुम्ही श्रीमंत समजता का स्वतःला? 5-6 कंपन्या, 10-12 पतसंस्था, 2-4 कॉलेज, तुम्ही श्रीमंत समजता? लंका सोन्याची होती, 13 नात मिळालं. तुझ्याकडे काय? तो आता हप्त्यावरचा JCB आहे. त्याची लंका सोन्याची होती महाराज. अख्खी लंका त्याची 7 घरे कांचनाची होती, 7 लक्ष तुझी काशीची होती आणि पुरी लंका सोन्याची होती. तुझ्याकडे 6 धाबे 9 पंप 71 बार. तू श्रीमंत आहे? श्रीमंत आहे आणि तू स्वतःला आकडतो आणि बुट घालून आरतीला उभा राहतो. तुलाही शाल आहे? अरे तो एवढा श्रीमंत होता तरी शंकराला प्रसन्न करून त्यानं आत्मलिंग आणलं. तू 40 वर्षाचा झाला, तुला अजून गणपतीची आरती येईन, तू श्रीमंत आहे? तो त्याची लंका सोन्याची होती. पण महाराज जगातला खरा शिवभक्त कट्टर रावण होता. आत्मलिंग त्यानं शंकराकडून घेतलं आणि तुला गणपतीची आरती येईन आणि तू म्हणतो मला गणपतीचा अध्यक्ष करा. अरे मग मी श्रीमंत आहे? अरे काय तर आहे तरी माझं हे काय? हे काय? लंका सोन्याची मेलं. ते मेलं म्हणजे फुकाट नाही मेलं. राजा जनकानं स्वयंवर मांडलं होतं. महिला म्हणलं पुरी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापालाच व्हॉट्सअपला कळलं गुड्डी गेली काय ती आहे. आणि त्या पूर इथे इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. पुरी चांगल्या पोरानं प्रेमच करीनो. पुरीने नुसता भंगार पोरानं तडाखा उठवलाय. MPSC UPSC डॉक्टर इंजिनियर CA अशा पोरानं पुरी प्रेम करीत नाही. आणि त्या पोरांनाही पुरींच्या नादी लागायला वेळ नाही. पुरीने नुसता भंगार पोरानं तडाखा उठवलाय. सध्या गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, भारी मोबाईल खेळला, हिला बॅलन्स टाकून दिला, ही त्याच्या प्रेमात पडली. आणि पोर काम काय करतंय? इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, नट चोरीत आहे. पोलिसांना धरलं तर 3 मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडे. आणि ती त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नट पाहती तुझ्या डोळ्यात काय? पुरी झाल्यात भंगार.
त्याही पोराच्या नादी लागायचं ना आयुष्य. आणि पुरी प्रेम प्रकरणात फेल गेल्या. फेल. बंगल्यावाला सोडायचा आणि नोकर पळून न्यायचा. मालक सोडायचा. प्रेम करायचं काय? कुणावर आहे प्रेम? भंगार कार्ट दिसलं, थोडं स्माईल केलं, लालात हसलं, 2-4 इंग्रजी वाक्य बोललं, दुसऱ्याच्या मोटरसायकलला पेट्रोल टाकून हिंडायला लागलं, लागली पोर मूर्खासारखं. आणि पोरी लाकलीच नाही. कोणत्या भंगार पोराच्या नाही लायचं हे का? म्हणून आम्ही एका वर्गात होतो. काय येतं गाजर त्याला? आणि ही पडली त्याच्या प्रेमात भंगार. आणि मग ते बेवडं पोलिसांनी धरून नेलं, बसली थोबाड वासून. जगण्यात मजा नाही राहिली. याडपाट नाही. आणि कोणाचाही पोर का कोणा त्या फोनमुळं पोरींचं वाटवं झालं सर. मूर्ख पोरी झाल्या तितक्या मला तळतळी ती. आता काय सांगू तुम्हाला, माझे दिवस खराब आहेत. माझ्या खरं बोलण्यापायी मी आयुष्यातून उठायची वेळ आली. पण इलाज नाही, मला कळच निघत नाही. जाऊ दे, काय राहिले आपले थोडे दिवस, 1-2 वर्ष राहिले. खरं बोलूनच मारावा. काय पोरीनो, आकली धरा. मुलगी मला आहे. तुम्ही पोराशी दोस्ती इंस्टाग्रामवर करता, पोराशी दोस्ती व्हॉट्सअपवर करता. तुम्ही पाहिलंय का पोरग? पोरांचा दुष्काळ आहे का? तुम्हाला आकली आहे का काही? व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर पोराशी दोस्ती करायची. त्या पोरानं हिला फोन करायचा, तुझा फोटो पाठव. हिनं मूर्खासारखा लगेच फोटो पाठवायचा. त्यानं म्हणायचं तुम्हाला इथं भेटायले. हिनं लगेच थोबाडवाशीत भेटायला जायचं. त्यांचं प्रेम झालं. ईश्वरासारख्या बापाला उशीमध्ये मुंडकं गुतून रडायला लावायचं आणि भंगार पोरांच्या प्रेमात पडायचं. पुरी भुलवणे अशी एक टोळी तयार झाली. मला कोणत्या तरी एखाद्या पोरीशी बोलायचं, तिचा बोलताना तिचा फोटो काढून घ्यायचा आणि तुला लगेच व्हायरल करायचा. तुझा फोटो माझ्याकडे आहे, आय लव्ह यू. थोडंसं ताण द्यायचा. आणि आपल्या पोरी काय करतात, मला तुमची माझी बाप शाळेतून काढून घेईल म्हणून पुरी होणारा त्रास बापाला सांगत नाही. पुरीनं तुमच्या पाया पडतो, मुलगी मला आहे. तुम्हाला होणारा त्रास हा तुम्ही संध्याकाळी आई बापाला सांगितलाच पाहिजे. सांगून टाका. तुमची पोरानं छेड काढली, सांगून टाका. तुमच्यावर एखाद्याने टॉन मारला, सांगून टाका. तुम्ही मूर्खासारख्या सहन करता. तुम्ही का करता? तुमचा अभ्यास आम्ही केला. तुमचं असं म्हणणं राहतं, मी जर सांगितलं तर माझा बाप शाळेतून मला काढून घेईल. आणि मुलीची शिकण्याची इच्छा राहते, मग माझ्या पायावर दगड पाडून गेल्यापेक्षा मी थोडं सहन केलं तरी चालेल, असा मुलगी विचार करते. त्याचा फायदा ही नालायक घेतात. चांगल्यांच्या पोरी डॅमेज करणं अशी एक टोळी तयार झाली. त्याच्याकडे 5-6 लाख रुपये मागायचे, बापानं इज्जतीसाठी देऊन टाकायचे. यांनी पोरी किडनॅप करायच्या अशी एक टोळी तयार झाली. काय मत आहे तुमचं? हे मोबाईलवाले हाणल्याच पाहिजे. ध्यानात राहिलं का? पोरियो, नवरदेवाला हळद लागली, नवरी पळून गेली म्हणजे कोणता न्याय? नवरदेव पिवळं झालं, नवरी गायब. महिला म्हणलं आता लबाड बोल नका, शनिवारी आज लक्ष्मी यायची वेळ आहे. माझं जाऊ द्या. खरं सांगा, तुमची पोरगी पोराच्या प्रेमात पडेल तुम्हाला माहित नाही? पाच मिनिटं थांबवतो मी. खरं बोला, घ्या बरं पांडुरंगा शपथ. माहित नाही? नाही. आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, माहित नाही तुम्हाला? बिगर दप्तराचे क्लास भरतात, माहित नाही? आपल्या पोरीला एसटीचा पास काढून दिला, तिनं 8 दिवस झाले पंचच करेल नाही. मग पोरगी विमानानं शाळेत उतरती का? काय पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय ध्यानाला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली, आई म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. माहित नाही आईला? माहित नाही? माहित नाही?
80% पोरी इंद्रिकरला श्रेय देते. 80%. का आम्ही प्रेम करू नये तर लफडं करू, त्याला काय करायचं नाही, त्याच्या काय बापाचं जात माया. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेलं तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, उपटो आता काय. प्यार क्या होता है तर चिंगड्या निवडताय, निवडू आता काय. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेला औषध पेताय, पिओ. आम्ही आहे दहाव्याला. फक्त महिला म्हणून खरं सांगा, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. फक्त तुम्हाला राग का येईल खरं आहे म्हणून. तुम खरं आहे का खोटं एवढं सांगा. पुरी फापल्या पार फापल्या नाही. 25% पोरींनी स्वतःचे बाप पोलीस स्टेशन पर्यंत नेलेत. पोरगी पडून गेली तर बाप ढसढसा रडला, रात्रभर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला, आणि सकाळी पोलिसाच्या जाऊन पाया पडला. माझी मुलगी मला सापडून द्या, ती माझा प्राण आहे. तुमची पाहिजे तेवढे पैसे घ्या, पण माझी मुलगी मला. आणि पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं. पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने त्या बापाचे डोळे पुसले, सांगितलं असं करू नका, तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. मी जीवाचं रान करेल, पण तुमची मुलगी नक्की आनंद. त्याने जीवाचं रान केलं. ती पोरगान पोरगी आणून पोलिसापुढे उभी केली. तो बाप पोलिसाला ढसढसा रडला, आणि तो बाप पोलिसाला म्हणला, सांगा माझ्या मुलीला मी काही करायला तयार आहे, फक्त त्या पोराचा नाद सोडायला सांगा. मी माझ्या काळ्या आईचा व्यवहार करील, पण माझी इज्जत वाचवा. हे बाप म्हणतोय, आणि ऐकतय कोण? स्वतःची पोरगी. आणि तीच पोरगी पोलिसाला म्हणते, तू प्रेम केलंय कधी? तुला कळतंय काही? त्या मुलाचं माझं नवीपासून प्रेम आहे. माझा बाप माझा दुश्मन आहे. माग फिरला, उशीमध्ये मुंडकं गुंतून ढसढसा रडला, आणि मुलीचं लग्न करून दिलं. मुलगी निघून गेली. महिन्याभरात बाप मेला.